नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये। आज आपण 4च्या भुकेसाठी मस्त चमचमीत अशी चपातीचे चुरमा किंवा चपातीचे तुकडे सुद्धा म्हणू शकता, मस्त चवीला भन्नाट लागणारी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला तर बघूयात। त्यासाठी सकाळीच आपल्याला थोड्याशा जास्त चपात्या बनवायच्या आहेत आणि दिवसभर ते थोडंसं उन्हाळ्याला आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत। त्यानंतरनी असे मोठे मोठे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक असे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। एकदा मोठे मोठेच तुकडे करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला चपातीचा चुरमा बनवून घ्यायचा आहे। सगळ्या चपातीचा चुरमा असाच बनवून घेते मी। आता आपण तुकडे करायला घेऊयात। कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची आहे। 1 चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे आणि मोहरी थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे याच्यामध्ये जिरे मोहरीची टेस्ट खूप छान येते। जिरे मोहरी चांगली फुलली की त्यानंतर 1 मोठा कांदा आपल्याला याच्यामध्ये कट करून टाकायचा आहे। कांदा थोडासा जास्तच असावा, त्याने सुद्धा चव छान येते। कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत भाजायचा आहे, जास्तही कांदा आपल्याला भाजायचा नाही। कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ जास्तही टाकायचं नाही, कारण की चपात्याला सुद्धा आपलं मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं। तिखट मीठ एकदा छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला चपातीचे तुकडे टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये तुकडे टाकते वेळेस आपल्याला गॅस एकदम मंद करायचा आहे, एकदम स्लो करायचा आहे। सुरुवातीला 2 मिनिट आपल्याला एकदम बारीक गॅसवरच परतून घ्यायचं आहे। चांगलं 2 ते 3 मिनिट असं एकदम बारीक गॅसवर आपण परतून घेतलेलं आहे। आता वरतून थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात। त्यानंतर 1-2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर लगेच आपल्याला झाकण काढायचं आहे। जास्त वेळही आपल्याला झाकण ठेवायचं नाही आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही। 2 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे, परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। मस्त आपले चपातीचे तुकडे तयार झालेले आहेत। गॅस बंद करायचा। राहिलेल्या चपातीपासून तुम्ही हे असं झटपट नाश्ता करू शकता। 4च्या भुकेसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। चपातीचा चुरमा किंवा चपातीचे तुकडे असं सुद्धा म्हणतात त्याला। याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे खायला अगदी मस्त लागतं आणि कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, गुलाबी रंगापर्यंतच भाजायचा आहे। तर मंडळी, रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तर मंडळी, एकदा करून बघाच। धन्यवाद।